श्री गुरुदेव दत्त. श्रीकृष्ण म्हणतात, चांगली माणसं दुःखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का? ईश्वर जो एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचे कार्य त्याच्यावर सोपवले होते. तो तिथे पोचला, पण थोडा सम्राट पडला. त्या स्त्रीची 3 लहान जुळी, खरं तर तिळी म्हणतात, त्यांना बाळ रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती. हे सर्व बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने आला. यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्येक परमेश्वरसुद्धा निसर्ग नियमामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे. मी दुसऱ्या दूताकरवी ते काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल. जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. येथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकलून दिले. त्याच सुमारास समोरून एक चर्मकार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातील थंडी येऊ घातले होते, म्हणून आपल्या बायको व मुलासाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे, ब्लँकेट वगैरे खरेदी केले व नंतर अचानक त्या चर्मकारला काय वाटलं देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल. काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा. हा त्या चर्मकर्त्यालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत, ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलाय. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडे राहणार आहे. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं. त्याच्या समोरचं म्हणाली, इथं आल्याला गिळायला अन्न नाही, त्यात भरीस भर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतली? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराला आश्चर्य वाटलं. ती तुला एवढं बोलती आणि तू त्यावर हसत आहेस. त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन. आजच्या घटनेवर दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणले आहे ते सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये देवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्याचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती समीप व स्वार्थी असतात. ना हम उतने है देख लेते है जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन में तो कुछ और ही होता है. पत्नीला आपल्या मुलासाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं. जो खो गया उसे देख रही थी, जो मिल है उसका क्या, उसका तो अंदाज ही नहीं है. मुफ्त घर में एक देवदूत आया है. 7 दिवसानंतर देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकलं व देवदूताने बनवलेल्या चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार
धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोडे बनवण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले. घराघरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाही. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटाच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत. स्लीपर नव्हे व कातडंसुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल. एवढं नुकसून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीनं झोडपून काढले. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळ बजावले तरी तू स्लीपरच का बनवल्यास? देवदूत जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देव आज्ञा झाली आहे. उद्या त्याचा अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवावर जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता. आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारलो. देवदूताने शांतपणे सांगितले, अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीये. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला. कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छाच्या मागे धावत सुटलो. सध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रास करता बसतो. मृत्यू घटी समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलींचं भवितव्य काय हा अनाठायी विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली व चांभाराकडे एक धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर ती सुंदर युवती आल्या. तिन्ही युवतीचे लग्न ठरलं होतं. त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहता क्षणी ओळखलं. ह्याच त्या 3 मुली होत्या, ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या तिघीजण अतिशय सुंदर व समृद्ध दिसणार होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्याच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली. ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या. ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यवान दिवस काटत होती. तिच्या पश्चात ह्या मुलीचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे ह्यांचं पालन पोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्राशी ह्या तिघीजण विवाह होणार आहे. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचं हसला. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजण दरिद्रता खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने
वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणी समृद्धी उपभोगली. तसंच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. हे देवदूताने सांगितलं. मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबुद्ध योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केला. मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता निघून अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याचं सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचं आहे. एकंदरीत सध्याच्या वातावरणात व काहींचे अपमृत्यू देहत्याग बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो, इतक्या तरुणांना वयात ही व्यक्ती का गेली? त्यांच्या प्रश्नात त्यांचं कुटुंबाचं, मुलाबाळांचं काय होणार? काहीजण तर ह्या घटनाकरता चक्क परमेश्वरालाच दोष ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायच होत तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वरच वर्णन आपण प्रेमाचं सागर कृपाळू असं करतो, तो आपल्याला मुलांशी असा निष्ठुरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणा द्यायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांच एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धी. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, त्रास सुचवितो आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी परी, सांगीन गोष्टी